नमस्कार, मी स्वाती. पुन्हा एकदा अगदी मनापासून तुमचं स्वागत करत आहे आपल्या या चॅनलवर. तर आज मी बनवणार आहे आपल्या सगळ्यांच्या आवडीची चविष्ट आणि खुसखुशीत अशी अळूवडी, ते पण एकदम सोप्या पद्धतीने. तर चला मग याची रेसिपी बघूयात. अगदी प्रत्येक घरामध्ये बनणारी ही अळूवडी आहे. तरी देखील कधी कधी काय होतं ना, अळूची पानं समजा चुकीची आपण आणली तर ती अळूवडी बनल्यानंतर घशामध्ये ती खवखवते, घास बसतो. तर हे सगळं नको व्हायला, त्याच्यासाठी मी काही स्पेशल टिप्स सांगितलेले आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सगळ्यात पहिले आपण साहित्य बघूयात. तर आता पानं आपण घेतानाच काय करायचं आहे, आपण जेव्हा बाजारातून पानं आणतो ना, तर त्याची ही जी देठं आहेत ना, ती अगदी ह्या चॉकलेटी काळ्या रंगाची असली पाहिजे. म्हणजे ही पानं अजिबात गळ्याला लागत नाहीत, खवखवत नाही. तर साहित्य बघूयात. बेसन पीठ घेतलेलं आहे, थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं आहे. याच्यामध्ये आपण तीळ टाकणार आहोत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. वाटणामध्ये आपण धणे आणि जिरं घेतलेलं आहे. समजा जिऱ्याची पूड तुमच्याकडे असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता. आणि बेसिक हे मसाले आहेत. आपण जेव्हा मिश्रण बनवू तेव्हा मी तुम्हाला डिटेल्समध्ये सांगेलच. आणि आपल्याला सर्वात पहिले एक वाटण लागणार आहे. वाटणासाठी आपण कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तर याचं वाटण आपल्याला बनवायचं आहे. आता ही अळूवडी अजिबात गळ्यामध्ये लागायला नको, इचिंग व्हायला नको. त्याच्यासाठी आपण चिंच आणि गूळ जे आहे ते एकत्र भिजवून त्याचा असा कोळ करून घेतलेला आहे. आणि चवीपुरतं मीठ. तर हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे अळूवडी बनवण्यासाठी. तर आता ही जी आपण अळूची पानं आणलेली आहेत ना, ह्याची देठं कापल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ ही पानं धुवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अळूची पानं आपण जे निवडून जरी आणली तरी पण ही प्रोसेस आपल्याला नक्की फॉलो करायची आहे, जेणेकरून आपली जी अळूची वडी आहे ना, ती घशाला अजिबात खवखवली नाही पाहिजे. तर मी काय करते आहे, अळूच्या पानाच्या ज्या मागच्या साईडच्या ह्या ज्या कडक शिरा आहेत ना, त्या अशा चाकूच्या मदतीने पूर्ण काढून घेते आहे. तर बघा, ही जी शीर आहे ना पूर्ण काढून घेतलेली आहे. आता ह्या शिरा आपण पूर्णपणे काढून घेतल्यामुळे दोन गोष्टी होतात. सगळ्यात पहिले आपण अळूवडी करताना आपण जेव्हा पानं दुमडतो तेव्हा याचा आकार बिघडत नाही आणि इचिंग आपल्या गळ्यामध्ये जी होते, थोडीशी खवखवते, तो प्रकार देखील नाही होत. तर अशा सगळ्या पानांची ज्या शिरा आहेत ना मी काढून घेते आहे. तर एकदम अलगद अलगदपणे आपल्याला काढायचं आहे, जेणेकरून आपलं पान पण कुठे फाटायला नको. मिनिमम या 3च आपल्याला फक्त शिरा काढाव्या लागतात. बाकी तर एकदम हलक्या एकदम पातळ असतात, तर त्याचा काही त्रास नाही होत. तर अशा शिरा काढून झाल्यानंतर लाटण्याच्या मदतीने आपल्याला हे ना पान लाटून घ्यायचे, जेणेकरून याच्या आतलं जे पाणी आहे, तो रस आहे ना, तो निघून जातो. आणि अजिबात ही पानं आपण जेव्हा वडी करतो तर गळ्याला अजिबात त्याचा त्रास होत नाही, खवखवत नाही. तर बघा, अशा पद्धतीने हे पान जे झालेलं आहे तसंच सगळी पानं अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायची आहे. आता ही सर्व पानं मी अशीच करून घेते आहे. त्याच्यानंतर आता आपण बघूयात की याच्यामध्ये बॅटर आपण जे करणार आहोत रेडी, त्याच्यासाठी काय काय घेणार आहोत. तर एका मोठ्या बाउलमध्ये मी बेसन पीठ घेतलं आहे, तांदळाचं पीठ टाकलं आहे, 2 चमचे तीळ टाकते आहे. तीळ टाकून झाल्यानंतर आपण जे हिरवं वाटण केलं होतं ते याच्यामध्ये मिक्स करूयात. थोडंसं हिंग, अर्धा चमचा हळद, थोडीशी धना पावडर. ॲक्च्युली आपण वाटणामध्ये धने टाकलेले आहेत, तर एकदम थोडंसं धना पावडर टाकायचं आहे. अर्धा चमचा लाल तिखट. आता हिरवी मिरची आपण ऑलरेडी वाटणामध्ये घातलेली आहे, म्हणून लाल तिखट आपण जे घालतो आहे ना ते अगदी बेताने घालायचं आहे. चवीपुरतं मीठ. आणि आपण हे जे चिंचेचं पाणी आणि गूळ एकत्र भिजवलं होतं हे आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात. तर सगळ्यात अगोदर हे आपण जो कोळ तयार केला होता ना तो टाकून मिक्स करूयात आणि त्याच्यानंतर एक्स्ट्रा जे आपल्याला पाणी लागणार आहे ते घेणार आहोत. तर संपूर्ण कोळ टाकल्यानंतर आता आपण याला व्यवस्थित मिक्स करूयात. अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्स करायचं आहे, जेणेकरून आपलं जे बॅटर आहे ना अजिबात पातळ किंवा जास्त घट्ट पण नाही झालं पाहिजे. तर चमच्यानेच मी याला मिक्स करते आहे. चमच्याने मिक्स करून पण व्यवस्थित असं ते एकत्रित होतं. आता याच्यामध्ये काही छोट्या छोट्या गुठळ्या ज्या आहेत ना त्या मी मोडून घेते आहे. तर बघा, बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ना साधारणतः अशी असली पाहिजे. याच्यामध्ये मी अजून थोडंसं जस्ट किंचित असं पाणी ॲड करणार आहे.
म्हणजे पानाला जेव्हा हे बॅटर लागेल ना तर एकदम व्यवस्थित ते लागेल, एकसारखं लागेल. तर बघा आपलं बॅटर मस्त असं तयार झालेलं आहे. आता आपण काय करूयात, पानांना हे बॅटर लावून घेऊयात. तर साधारणतः माझ्याकडं 7 पानं होती. तर मी 2 बॅचमध्ये आळूवडी बनवते आहे. तर पहिले 4 पानं घेतली आहेत आणि नंतर 3 पानं घेतली आहेत. आता मोठी पानं असतील तर तुम्ही 3 घेतली तरी इनफ आहे. छोटी छोटी पानं असतील तर मग 4-5 असं तुम्ही घेऊ शकता. आता बघा व्यवस्थित संपूर्ण पानाला हे पीठ मी लावून घेते आहे. आता दुसरं पान अगदी याच्या अपोजिट साईडने, म्हणजे पहिलं पान जसं ठेवलं आहे त्याच्या विरुद्ध दिशेला दुसरं पान ठेवलं आहे आणि त्याला देखील असं बॅटर मी लावून घेते आहे. जी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे पान घेतो आहे ना त्याच्या मागच्या शिरा काढून लाटून घ्यायचं आहे पान आपल्याला. आणि पानं निवडताना त्याची जी देठं आहेत ना ती अगदी काळी चॉकलेटी असतात ना तशी निवडायची आहेत. ह्या 2 गोष्टी फॉलो केल्या ना तर अजिबात आपली आळूवडी घशाला त्रास देणार नाही. तर बघा व्यवस्थित असं सगळीकडून बॅटर आपलं लावून घेतलं आहे. आता हे तिसरं पान, जसं पहिलं पान ठेवलं होतं सेम तसंच हे तिसरं पान ठेवते आहे आणि याला देखील आता आपण बॅटर लावून घेऊयात. आता बरेच जण आळूवडी बनवताना या बॅटरमध्ये ना आपला ओला नारळाचा चव असतो ना ते देखील ॲड करतात. तर मी अशा पद्धतीने कधी बनवली नाही आहे. तुमच्यापैकी समजा अशी पद्धत वापरून जर कोण आळूवडी बनवत असेल ना तर नक्की मला कमेंट करून सांगा की ती आळूवडी कशी लागते चवीला, जेणेकरून मी पण नेक्स्ट टाईम अशा पद्धतीने आळूवडी ट्राय करेल. तर बघा व्यवस्थित असं बॅटर लावून झालं की या पानांना आपल्याला असं दुमडून घ्यायचं आहे. आता आळूवडी फोल्ड करताना मी काय केलं आहे, आतल्या साईडला पण थोडंसं बॅटर असं लावून घेते आहे, जेणेकरून ही पानं अजिबात सुटायला नको. आपण जेव्हा वाफवू तेव्हा ही पानं मोकळी नको व्हायला त्यासाठी. आता प्रत्येक वेळेस आळूवडी आपण ही गोल आकाराचीच बनवतो, पण मला वेगळं काहीतरी ट्राय करायचं होतं म्हणून मी ही पद्धत वापरते आहे. पण तुम्ही जसं सुरुवात केली होती शेवटपर्यंत तसंच फोल्ड करून ही आळूवडी बनवून घ्या. तर मी जस्ट एक जो बॅच केला होता त्याचा मी असा फोल्ड करून बॅच बनवलेला आहे. म्हणजे आळूवडी जेव्हा आपण कट करू तर ती थोडीशी वेगळ्या आकारांमध्ये भेटेल. तर सगळ्यात अगोदर जो पहिला बॅच होता तर मी अशा पद्धतीने ही पानं दुमडून घेतलेली आहे. आणि दुसरा बॅच जो होता पानांचा ती दुमडताना मात्र आपली जशी गोल वडी असते तशा पद्धतीने मी दुमडून घेतली आहे. तर बघा सुरुवातीपासून असंच याला बॅटर जे आहे ते लावत शेवटपर्यंत हा रोल फिरवत घेतला आहे. आणि अगदी आपलं बॅटर व्यवस्थित प्रमाण वगैरे एकदम व्यवस्थित होतं त्याच्यामुळे सगळं आपलं बॅटर पण संपलेलं आहे. तर बघा शेवटपर्यंत हा रोल फिरवलेला आहे आणि हा आपला दुसरा पानांचा जो बॅच आहे तो देखील तयार झाला. मस्त असे 2 रोल आपले तयार झालेले आहेत आळूवडीचे. आता आपण याला वाफवून घेऊयात. माझ्याकडे स्टीमर नाही आहे म्हणून मी काय केलं आहे, जी गहू चाळण्याची चाळण आहे त्याला व्यवस्थित असं तेल लावून घेते आहे आणि एका टोपामध्ये पाणी गरम करून त्याच्यावर ही चाळणी ठेवून मी या ज्या वड्या आहेत ना त्या वाफवून घेते आहे. तुम्ही तुमच्याकडे स्टीमर असेल तर तुम्ही स्टीमरमध्ये पण करू शकता आणि स्टीमर ज्यांच्याकडे नसेल त्यांनी ही पद्धत फॉलो केली तरी पण चालेल. तर बघा असं याला व्यवस्थित वाफवून घेऊयात. एक साधारणतः 20 मिनटं मी याला वाफवून घेतलेलं आहे. आता याच्यावर व्यवस्थित मोठं ताट असं झाकण ठेवूया. आता आळूवडी शिजली आहे की नाही हे एका चाकूच्या मदतीने मी चेक केलं. ॲक्च्युली तेवढा पार्ट शूट करण्याचा राहून गेला त्याच्यासाठी खरंच सॉरी. पण तुम्हाला मी एक पटकन सांगते. चाकू घ्यायचा, या आळूवडीमध्ये प्रेस करायचा. त्याला जर बेसनपीठ अजिबात चिटकलं नसेल तर समजायचं आपली आळूवडी पूर्णपणे झालेली आहे. आणि थोडंसं जर ओलं बॅटर त्याला लागलं तर मग अजून एक 5 ते 10 मिनटं ही आळूवडी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. तर वाफवल्यानंतर एक 15 ते 20 मिनटं म्हणजे अर्धा तास तरी या आळूवडीला मी असंच ठेवलं. पूर्णपणे आळूवडी आपली थंड झाली की मग याला मी असं कट करून घेतलं आहे. आता कट करून झाल्यानंतर आपण याला फ्राय करूयात. आळूवडी आपण पूर्णपणे थंड करून घेतली ना की अजिबात कट करताना याला पदर सुटत नाहीत. व्यवस्थित आपली पूर्ण अशी आळूवडी राहते बघा. तर संपूर्ण आळूवडी मी अशीच कट करून घेते आहे.
तर बघा अगदी कुठे कुठे 1-2 पदर सुटलेत, नाहीतर पूर्ण अळूवडी व्यवस्थित अशी आपली तयार झालेली आहे. तर बघा आता तेल गरम झालं की व्यवस्थित असं अळूवडी आपण तळून घेऊयात. आता कधी-कधी काय होतं, या स्टेजला आपली जी अळूवडी आहे ना, तिचे पदर निघतात. म्हणजे तळताना आपण मोठा चमचा जेव्हा वापरतो टर्न करण्यासाठी, तर एकमेकांना ती वडी लागून तो चमचा लागून याचे पदर सुटतात. तर तसं नको व्हायला, ते अव्हॉइड व्हावं त्याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे सांगते. आता संपूर्ण अळूवडी आपण कढईत टाकून घेतली. बघा पूर्ण टाकून घेऊयात अगोदर. जेवढी अळूवडी बसेल तेवढी आपण टाकून घेऊयात. आणि संपूर्ण टाकून झाली की बघा थोडीशी अळूवडी कडक झाली की स्पष्टपणे अशी ही कढईमध्ये दिसायला लागते. आणि जेव्हा अळूवडी कडक होते तेव्हा एका फोकच्या मदतीने आपण हिला टर्न करून घेऊयात. आता अलगद हाताने एक एक वडी आपण टर्न करून घेऊयात. सेम दुसऱ्या बाजूने पण जेव्हा आपली अळूवडी शिजते तर तिला फोकच्याच मदतीने आपण टर्न करून घेणार आहोत. अगदी शेवटला जेव्हा आपल्याला कढईतून ही अळूवडी बाहेर काढायची आहे तेव्हाच आपण मोठा चमचा झारा आपण वापरणार आहोत. त्याच्या अगोदर फक्त फोकच्या मदतीने आपण याला ट्विस्ट करत करत फ्राय करून घेऊयात. आता बरेच जण अळूवडी जेव्हा बनवतात ना तर ती शॅलो फ्राय पण करतात. तुम्ही शॅलो फ्राय जरी केली तरी पण चालेल. पण अळूवडी आपण सारखं नाही बनवत. जेव्हा ही पानं बाजारात अवेलेबल असतात तेव्हाच आपण आणतो. तर मी सजेस्ट करेल की नेहमी अशीच फ्राय करून बनवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून तुम्ही सांगू शकता. तुमच्या काहीही फीडबॅक असतील, प्रतिक्रिया असतील तर मला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याच्यासाठी खरंच तुमचे खूप खूप जास्त आभार. तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी यापूर्वी देखील बऱ्याच रेसिपी शेअर केलेल्या आहेत, त्या तुम्ही जाऊन चेक करू शकता, बनवू शकता. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.